नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। राजापूर जायदरे भागात अवकाळी पाऊस। अचानक आलेल्या पावसानं कांद्याचं नुकसान। संगमनेरला गारपिटीचा तडाखा। रब्बी पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान। शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची हाक। अवकाळी पावसामुळे हापूस आंबा धोक्यात। हवामान बदलाचा फटका। कोकणातील आंबा बागायतदार रडकुंडीला। येवला बाजार समिती सलग 6 दिवस बंद। मार्च अखेर सुट्ट्यांमुळे बंद। बाजार समिती बंद असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। कांदा शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात 50% अधिक घसरण। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 300 ते 800 रुपयांचा दर। बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची मागणी। राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी। 15 जूनला पुन्हा शाळेची घंटा वाजणार। यंदा राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू। रेल्वे तिकीट रद्द नियमात बदल। 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास परतावा नाही। वेळेनुसार परताव्यात होणार कपात। बोर्डिंग पॉइंट बदलण्याची सुविधा उपलब्ध। मेट्रो 9 आणि मेट्रो 2 लोकार्पणाला अखेर मुहूर्त। दहिसर ते काशीगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो 3 एप्रिलपासून धावणार। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। पेट्रोलचा साठा मुबलक। सरकारचा दावा। पेट्रोल तुटवड्याबाबत कुणीही अफवा पसरवू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। युद्धाच्या आगीत उद्योगांची होरपळ। गॅसच्या दरात वाढ। कंपन्यांना फटका। गॅसचे दर 39% वाढल्यानं चिंतेमध्ये भर। युद्धस्थिती कायम राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता। आखातातील युद्धाचा केळी उत्पादकांवर परिणाम। निर्यात बंद झाल्यानं दर कोसळले। हिंगोलीतील शेतकऱ्याचा केळी बागेवर कोयता। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला युद्ध आणि उन्हाचा दुहेरी फटका। युद्धामुळे अंड्याची निर्यात बंद तर उन्हामुळे कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलं।